ठाकरे गटाचा सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला सोडण्यास अद्यापही नकार आहे। भिवंडीची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार आहे। सूत्रांकडून माहिती समोर येते आणि या तीनही जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे। महाविकास आघाडीची आज एक बैठक झाली, मात्र तिढा असलेल्या तीनही जागांवर तोडगा निघालेला नाहीये। सांगली आणि मुंबईमधल्या 3 जागा, भिवंडीची 1 जागा यावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम आहे। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, कविता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले होते, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्वतः संजय राऊत उपस्थित या बैठकीला होते। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं सांगलीची जागा असेल, यासोबतच भिवंडीची जागा असेल आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा असेल, या जागांवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र जो आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं स्टँड घेतला होता सांगलीच्या बाबतीत, तो आपला कायम ठेवलेला आहे। सांगलीची जागा सोडण्यास नकार दिलाय। तर दुसरीकडे भिवंडीच्या जागेच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं देखील या ठिकाणाहून आपलाच उमेदवार निवडणुकीला सामोरा जाईल अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। त्यामुळे एकंदरीतच आजची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये विना तोडगा ही बैठक पार पडली असंच म्हणावं लागेल, कारण बैठकीनंतर कुठल्याही महत्वाच्या नेत्यानं बाईट दिलेला नाहीये किंवा माध्यमांशी बातचीत केलेली नाहीये। ते न बोलता या ठिकाणाहून निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।